रामकृष्ण हरी. माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. माझे नाव लक्ष्मी. आज मी तुमच्यासमोर गणेश पुराण कथासागर घेऊन येत आहे. अध्याय 24. दक्षाची तपश्चर्या. विश्वामित्र भीमराजाने विचारले, महाराज, पण पुढे या दक्षाचे काय झाले ते सांगा. त्यावर विश्वामित्र म्हणाले, कौंडिन्य नावाच्या नगराजवळ एक अरण्य होते. त्या अरण्यात एक छानसं सरोवर होतं. त्या सरोवराच्या काठावर एक मोडकळीस आलेले जुनाट श्री गणेशाचे मंदिर होते. त्या मंदिरात दक्षाने 12 वर्ष श्री गजाननची मानस पूजा अगदी षडोपचार केली. 12 वर्ष आणि 21 दिवस झाल्यावर उत्तर रात्री दक्षाला एक स्वप्न पडले. स्वप्नात एक मोठा हत्ती दिसला. त्या हत्तीने सोंडेने दक्षाच्या गळ्यात रत्नांची माळ घातली आणि सोंडेने उचलून आपल्या पाठीवर घेतले. मग तो हत्ती चालत चालत पुढे घोड्या पताका लावलेल्या होत्या त्या नगरात घेऊन गेला. दक्ष जेव्हा जागा झाला तेव्हा त्याने हे स्वप्न आपल्या मातेला सांगितले. त्यावर माता म्हणाली, बाळा दक्षा, स्वप्नात जो हत्ती तू पाहिलास तो साधासुद्धा हत्ती नव्हता. तो प्रत्यक्ष श्री गणेशच होता आणि त्याने तुला पाठीवर घेतले म्हणजे तुला लवकरच राज्य मिळणार, तू राजा होशील. हे ऐकून दक्षाला खूपच आनंद झाला. तो म्हणाला, माते, जेव्हा मला राज्य मिळेल त्यावेळी मी तुला पालखीतून नेईन. तुला अलंकार, वस्त्रे, रत्नजडित आभूषणे घालीन. त्यावर माता म्हणाली, दक्ष बाळ, ज्यावेळी तू गादीवर बसशील त्यावेळी मला सर्वात जास्त आनंद होईल. पण धर्माने वागून राज्यकारभार केलास तर मला विशेष आनंद होईल. देव तुझे कल्याण करो. रामकृष्ण हरी. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण हरी. धन्यवाद.